नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईज 12 इंच डीप नेक ब्लाऊज कटिंग कसं करायचं आहे हे सांगणार आहे. पुढचा गळा आहे 6, मागचा गळा आहे 12, उंची आहे 14 इंच. पहा, या इथे मी सर्व फॉर्म्युले डिटेलमध्ये सांगणार आहे. आता सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगताना काय होतं, व्हिडिओ मोठा होतो, तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर इथे मी सर्वात पहिल्यांदा उंची घेते. ठीक आहे, इथे मी उंची घेतली, एक लाईन ओढून घेते आधी, मग आपण उंचीचं मार्किंग करून घेऊ. पहा, या इथे उंची सांगितली मी 14 इंच. तर त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करत असतो. 14 प्लस 1 किती झाले? 15. पहा, इथे या पद्धतीने 15 इंचावरती पॉईंट दिला. इथेही मी असंच 15 इंचावरती पॉईंट दिलेला आहे. एक सरळ लाईन ओढून घेतली. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे 34 साईजचं. आता नेक्स्ट व्हिडिओत तुम्हाला बोटनेकचा 33 साईजचा येईल किंवा स्टिचिंग येईल. यापैकी दोन्हीपैकी कोणतंही एक मी तुमच्याशी शेअर करेल. शोल्डर आहे 14 इंच, तर त्याचा निम्मा किती होतो? 7. तर इथे 12 इंच डीप नेक आहे, आपण 2.5 इंच मायनस करू. 4.5 इंच या इथे शोल्डर राहिलेला आहे. इथेही मी असंच 4.5 इंच घेणार आहे आणि मुंडा घेणार आहे मी 5.5. आता मुंडा घेर किती आहे तुमचा हे सुद्धा तुम्ही ब्लाऊजवरती पाहायचे. इथे 34 साईज आहे, त्याचा चौथा भाग किती होतो? 8.5 इंच. पहा, 8.5 इंच होतो. तर यातून आपल्याला पाठीमागच्या भागातून अर्धा इंच मायनस करायचं आहे. किती झाले? 8 इंच. आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. इथे घेतलेला आहे मी 8 इंच. कंबर आहे 28, तर त्यामध्ये मी पहा 28चा चौथा भाग किती होतो? 7. त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी घेतलं. 8 इंच आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. आता इथे 28 कंबर आहे, परंतु इथे 29-30 सुद्धा कंबर असते. पहा, त्यावेळेस ही जी लाईन आहे ती थोडी तिरकी जाण्याची शक्यता असते, परंतु काहीही घाबरायची गरज नाही, कारण 12 इंच डीप नेक आहे, तर आपल्याला इथं मायनस करावंच लागणार आहे अर्धा इंच. इकडे मी अर्धा इंच घेतलं. एक लाईन ओढून घेतली आणि इथून घेणार आहे मी 1/2 इंच. मुंड्याला आकार देण्यासाठी, पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पहा, मी इथून आकार देते. तर हा आकार जो आहे तो या पद्धतीने द्यायचा. ठीक आहे, 12 इंचचा या पद्धतीने हा तयार होतो. आता इथे तुम्हाला पट्टी किती ठेवायची? 2 इंच पट्टी ठेवायची असेल तर तुम्ही, जास्त मार्जिन जात नसेल तर तुम्ही इथं अर्धा इंच घ्या किंवा 1/2 इंच घ्या. ठीक आहे, तर इथं पहा 1.25-2 इंचच आपलं इथं गळ्याची रुंदी जी आहे ती शिल्लक राहते. इथून 12 इंच गळा आहे, 12.5 वरती पॉईंट द्या. इथे 3 इंचापर्यंत घेऊ शकता ब्रॉड. या पद्धतीने इथे मी गळ्याला आकार देऊन घेते. या पद्धतीने हा आपला पूर्ण बॅक पार्ट जो आहे तो तयार झालाय. आता फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा पहा. तर इथे मी तुम्हाला कटोरी ड्राफ्टिंग करून दाखवते.
आता मला यामध्ये मुंडा मी आहे असा ठेवणार आहे, शोल्डरसुद्धा मी आहे असं ठेवणार आहे. फक्त इथे चेस्ट जी आहे ती अर्धा इंचाने आपल्याला वाढवायची. कंबर आपली सेम राहणार आहे. पुढचा गळा इथं आपल्याला ड्रॉ करायचा आहे. लक्षात घ्या मी कुठे बदल करते. उंची सेम आहे, ही शोल्डर आहे तेच ठेवलेलं आहे, मुंडासुद्धा मी आहे तोच ठेवलेला आहे. आता चेस्टमध्ये बदल करायचा आहे. पुढचा गळा आपला आहे 6, तर 6.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलं. इथं घेतलं मी 2.5 इंच आणि एक असा बॉक्स तयार करून घेते. आणि पहा या पद्धतीने असा मी गळा तयार केला. ठीक आहे. इथून घ्यायचं 1.5 इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी. चेस्ट आता इथे 34 आहे, तर त्याचा चौथा भागच घ्यायचा 8.5 इंच. तर इथून मी असं 8.5 इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. आता मात्र हे पॉईंट आता आपल्याला जोडून घ्यायचे. तर पाठीमागच्या भागामध्ये आपण काय केलं की चेस्टमध्ये कमी करून घेतलं आणि हे आता फ्रंट मुंडा येणार आहे, तर या पद्धतीने असं हे डाऊन करायचं. क्रॉसपट्टी आपण नेहमी घेतो 2.5 इंच, त्या पद्धतीनेच 2.5 इंच घ्यायची. इथेही मी 2.5 इंच घेतलंय. आता यामध्ये प्रिन्सेससुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. प्रिन्सेस ब्लाऊज कसा ड्राफ्टिंग करायचा याचा व्हिडिओ याआधी मी शेअर केला आहे, पहा तुम्ही पाहू शकता. मी इथं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1.5 इंचच घेते. 5.5 इंच मी कटोरी घेणार आहे ब्लाऊजवरती जी आहे ती. एक इंच. पहा या पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. किती छान असं आपलं ड्राफ्टिंग तयार झाले. पहा सर्व आकार इथे एकदम परफेक्ट असे आलेले आहेत. मेजरमेंट मी इथे परफेक्ट घेऊन दाखवलेले आहेत. इथं ही क्रॉसपट्टी अर्धा इंचाने तुम्ही कपड्यावरती वाढवा परत, म्हणजे कमी पडणार नाही. ठीक आहे. आता आपण कटोरी वाढवून पाहूया. इथे पहा ही आपली मूळ कटोरी आहे आणि ती वाढवण्यासाठी इथे आपण अर्धा इंच, इथे 1.5 इंच. आता तुम्ही जर आपला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिला असेल, 44 साईजचा मी स्टिचिंगचा व्हिडिओ नीलम फॅशन वर्ल्ड या चॅनेलवरती टाकलेला आहे. त्यामध्ये मी पहा मार्जिन जेवढं घेते तेवढंच परफेक्ट शिल्लक राहतं. टक्स जेवढा सांगितला आहे तेवढा द्यायचा. कटिंग करताना एकदम परफेक्ट असं कटिंग करायचं, म्हणजे पहा तुमचं काही कमी जास्त वगैरे होत नाही. इथे मी 1.5 इंच घेतलं. इथेही मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि हा आकार देऊन घेतला. हा पॉइंट जोडून घ्यायचा. जोडून घेतल्यानंतर हे जे आपण वाढवलेलं आहे याचा मध्य करायचं आहे इथे या पद्धतीने. आणि इथेही घेणार आहे मी 1.5 इंच. हे सुद्धा 1.5 इंचच आहे. पहा या पद्धतीने. आता टक्स द्यायचा आहे, तर इकडे 1.5 इंच आहे ना, तर आपण टक्सची रुंदी आपण म्हणजे 1.5 इंचाने. आता तुम्ही कितीने वाढवले, 1 इंचाने वाढवलं असतं तर 1.25 इंच टक्स घ्यायचा. 1.5 इंच वाढवलं असेल तर 1.25 इंच टक्स घ्यायचा. 1.25 इंच वाढवलं असेल तर 1.5 इंच टक्स, म्हणजे 1/2 इंच त्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायचं. इथं मी 1.25 इंच घेतलं आणि इथेही असं 2.25 इंच घेतलं. 2.25 इंच मी टक्सची उंची घेते आणि या पद्धतीने हा असा टक्स द्यायचा. पहा या पद्धतीने एकदम परफेक्ट अशी कटोरी आपली तयार होते. तर इथं मी तुम्हाला 12 इंच डीप नेक आणि 2 इंच आपण शोल्डर पट्टी घेतलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही 1.5 इंचाची सुद्धा शोल्डर पट्टी घेऊ शकता. जशी मी 2ची घेतली तिथं तुम्ही 1.5ची घ्यायची आहे, काही प्रॉब्लेम नाही.
तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा आणि तुमचा ब्लाऊज कसा झाला आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.